नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजिंक्य. आपल्या सगळ्यांचं स्टडी कॉर्नर या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती काँग्रेसची स्थापना व अधिवेशन यावर 10 प्रश्न घेऊन आलो आहे, जे की त्या प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण सोप्या आणि सरळ भाषेत दिलेलं आहे. तरी काँग्रेसबद्दलची आणि त्या अधिवेशनाबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. जी माहिती मी तुम्हाला 10 प्रश्नांद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये देखील भरपूर उपयुक्त ठरतील. धन्यवाद. तर सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आमचा पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला आल्यावर तुम्हाला लगेच समजेल. तर आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते युरोपियन नेते हजर होते? हा प्रश्न फॉरेस्ट मेन्सला आलता ऑक्टोबर 2022 मध्ये. तर पहिला सर ॲलम ह्यूम, हेनरी कॉटम, विल्यम वेडरबर्न आणि विल्यम जोन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 3 अ, ब, क फक्त. तर सर ॲलन ह्यूम, की ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली ते, सर हेनरी कॉटन, सर विल्यम वेडरबर्न हे 3 लोक पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित होते, की जे युरोपियन लोक होते. तर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर हा PSI मुख्याला प्रश्न आता 2019 मध्ये. तर ह्या प्रश्नाचं पहिला पर्याय बद्रुद्दीन तय्यबजी, बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी. दुसरा पर्याय डॉक्टर ॲनी बेझंट. तिसरा पर्याय गोपालकृष्ण गोखले. चौथा पर्याय योमेशचंद्र बॅनर्जी. चुकून उमेश झाले मित्रांनो, हे योमेशचंद्र बॅनर्जी आहे. तर ह्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी, की जे 1887 साली तिसरं अधिवेशन जे मद्रासने भरलेलं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष मित्रांनो योमेशचंद्र बॅनर्जी होते. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. आणि ॲनी बेझंट मित्रांनो, ॲनी बेझंट या पहिल्या महिला होत्या, की ज्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या, की ज्या 1917 मध्ये बनलेल्या. तेही लक्षात ठेवा. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी. तर वळूया प्रश्न क्रमांक 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याला ओळखा. तर खालीलपैकी कुठला नेता मवाळ आहे त्याला ओळखायचे. PSI पूर्व 2016 मध्ये प्रश्न आलता. तर पहिला पर्याय राजगुरू, दुसरा पर्याय बिपिन चंद्र पाल, तिसरा पर्याय दिनशा विच्चा आणि चौथा पर्याय मोतीलाल नेहरू. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिनशा विच्चा. दिनशा विच्चा एक मवाळ नेते होते मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा हे देखील. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. तर स्वराज्य म्हणजे स्वशासन असे लोकमत टिळकांना वाटत होते. तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्णपणे मुक्तता असे कोणाला वाटत होते? हा प्रश्न मित्रांनो AS पूर्व 2015 मध्ये आलेला. तर पहिला पर्याय महात्मा गांधीजी, दुसरा पर्याय अरविंद बाबू, तिसरा पर्याय सुभाषचंद्र बोस, चौथा पर्याय अरविंद घोष. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरविंद घोष. अरविंद घोष यांना वाटत होतं स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून म्हणजे ब्रिटिशांपासून संपूर्ण मुक्तता म्हणजे आपल्याला स्वराज्य मिळालं असं अरविंद घोष यांना वाटतं. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती. त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती मित्रांनो? असा प्रश्न आहे. हा प्रश्न घ्यायच्या मागचा एकच उद्देश आहे मित्रांनो, की 1906 मध्ये जे अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्या अधिवेशनात ही तत्त्वे मंजूर झालेली. तर ती तत्त्वे कोणती आहेत ते बघण्यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे खास करून. तर पर्याय क्रमांक 1 आहे स्वराज्य, स्वदेश, सहकार आणि राष्ट्रीय शिक्षण हे 4 पर्याय आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो ना सहकार, आता ब्रिटिश सरकारला सहकार करायचा हा काय त्यांच्या चतुःसूत्रामध्ये होता, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. ह्याच्या जागी बहिष्कार मित्रांनो, म्हणजे ब्रिटिशांचा परकीय माल आहे त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा हा तिसरा त्यांचा चतुःसूत्र होते. बाकी स्वराज्य, स्वदेश आणि राष्ट्रीय शिक्षण हे तीन त्यांचे चतुःसूत्र होते मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि चौथं चतुःसूत्र होतं त्यांचं बहिष्कार. सहकार असं काही नव्हतं, बहिष्कार होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. PSIचा प्रश्न आहे मित्रांनो, पूर्व परीक्षेचा. तर पहिला पर्याय आहे अयोग्य विधान म्हणजे चुकीचे विधान ओळखायचं आहे मित्रांनो आपल्याला. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते. तिसरा पर्याय राष्ट्रीय सभेचे जनक ॲलन ह्यूम होते आणि इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचा दृढ श्रद्धा होती. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये चुकीचे विधान आहे म्हणजे अयोग्य असं विधान आहे पर्याय क्रमांक 2. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मित्रांनो मुंबई येथे भरले, पुणे येथे भरले नव्हते मित्रांनो. बाकी तिन्ही पर्याय योग्य आहेत मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचा पर्याय मित्रांनो, म्हणजे अयोग्य विधान आहे, कारण की पहिलं अधिवेशन पुणे येथे भरले मित्रांनो. वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन
कोणत्या ठिकाणी झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 2 आहे अलाहाबाद, पर्याय क्रमांक 3 आहे अहमदाबाद, पर्याय क्रमांक 4 आहे मद्रास. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद. अलाहाबाद इथे विद्यार्थी मित्रांनो चौथ्या अधिवेशन झालं ते 1888 मध्ये. 1888 मध्ये झालं ते ज्याचे अध्यक्ष होते जॉर्ज जूल. आणि हे पहिले ब्रिटिश अधिकारी होते जे अध्यक्ष बनते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे. प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 8वा. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, याला पर्याय अब्दुल कलाम आझाद, मौलाना आझाद, बद्रुद्दीन तैयबजी, हकीम खान. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बद्रुद्दीन तैयबजी. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बद्रुद्दीन तैयबजी. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 योग्य जोड्या जुळवा. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आणि अध्यक्षांच्या जोड्या जुळवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रश्नामध्ये जर तुम्हाला एका जरी प्रश्न एकही जरी अध्यक्ष आणि त्यांचं वर्ष माहिती असेल आणि त्यांचं अधिवेशन कुठं घडलं ते माहिती असेल तरी तुमचं उत्तर पूर्ण निघू शकतं. जसं की आता बघा दादाभाई नौरोजी मला माहिती की 1886 दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, की जे अधिवेशन कलकत्तामध्ये भरलं. तर आता कलकत्ताचे पर्याय क्रमांक म्हणजे 1चा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तर 1चं 2 इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण बघू शकतो की 1चं दुसरा पर्याय म्हणजे हे पहिल्याचं दुसरं उत्तर आहे. ठीक आहे. आणि मला अजून देखील माहिती आहे की ॲनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष 17च्या होत्या. म्हणजे डचं 1 म्हणजे डचं 1 इथं देखील आहे मित्रांनो. आणि मग तिसऱ्याचं मग दुसऱ्याचा पर्याय क्रमांक 3 आहे आणि ह्याचा पर्याय क्रमांक 4 आहे. बस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 1 किंवा 2 जरी माहिती असेल तर तुम्ही संपूर्ण प्रश्नाचं उत्तर काढू शकता अशा पद्धतीने. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर वळूया पुढील प्रश्नाकडे. आजचा दिवसाला शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 व्यमेशचंद्र बॅनर्जी, पर्याय क्रमांक 3 सर ए.यू. ह्यूम आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर ए.यू. ह्यूम यांच्या प्रेरणेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसात आपले 10 प्रश्न संपत आहेत. असेच नवीन नवीन 10 प्रश्न आम्ही कुठल्या ना कुठल्या टॉपिकवर घेऊन येत असतो. तर असेच प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबून ठेवा, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ आला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून तुम्ही आमचे पुढील प्रश्न देखील बघाल आणि आमच्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.